हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करिअर. चॅनलचं नाव काय? इंग्लिश फॉर करिअर. कारण की इफ इंग्लिश परफेक्ट, करिअर विल बी परफेक्ट. इफ इंग्लिश परफेक्ट, ऑफकोर्स युअर पर्सनॅलिटी विल बी परफेक्ट. अँड इफ इंग्लिश परफेक्ट, ऑफकोर्स युअर कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट. त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे. आणि महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम हा चॅनल किंवा त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅनल मुद्दाम लॉन्च करण्यात आला आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी इंग्रजीमुळे मागे पडू नयेत. ज्याला इंग्रजी येते त्याला जॉब नक्की लागतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे अनेक प्रकारे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक थोडासा इंटरेस्टिंग आहे, थोडासा युनिक आहे, थोडा वेगळा आहे, जरा हटके आहे. ब्युटिफुल रिझन्स गिवन बाय द लूजर्स. जे लोक हार मानतात किंवा जे विद्यार्थी हार मानतात, जे थोडेसे अपयशी ठरतात काही बाबतीमध्ये, त्यांच्याकडे सुंदर असे डायलॉग्स असतात. तर व्हिडिओचा अर्थ आपल्याला त्या लोकांवर कॉमेंट नाही करायचं, टीका नाही करायची, परंतु या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहणार आहोत की असे कोणते डायलॉग आहेत जे आळशी लोक वापरतात किंवा अयशस्वी लोक वापरतात. परंतु व्हिडिओचा उद्देश असा आहे की ते वापरू नयेत. आणि ज्यांना सपोज दोज हू वॉन्ट टू बी परफेक्ट इन लाईफ और दोज हू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन लाईफ, दे शुड नॉट गिव्ह सच रिझन. ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचं त्यांनी हे रिझन देऊ नयेत. या मागचा व्हिडिओचा म्हणजे हेच त्यामागचं एक हे आहे किंवा लॉजिक आहे किंवा ह्या व्हिडिओचा मेन इंटेन्शन आहे, हेतू आहे. करेक्ट. तर पहिलं रिझन आहे, तर व्हिडिओ टायटल काय आहे? वंडरफुल रिझन्स गिवन बाय लूजर. हारणाऱ्या व्यक्तींचे सुंदर असे डायलॉग्स. त्यामुळे त्या हारणाऱ्या लोकांवर आपल्याला टीका नाही करायची, परंतु ज्यांना सक्सेस प्राप्त करायचं आहे त्यांनी फक्त हे डायलॉग वापरू नयेत आणि या डायलॉगला लात मारावी आणि पुढे जावं. हे आपल्या व्हिडिओचा मेन एक इंटेन्शन आहे. पहिलं हारणाऱ्या लोकांचा पहिला डायलॉग असतो, लक इज नॉट विथ मी. येस, लेट्स इम्प्रूव्ह इंग्लिश विथ द हेल्प ऑफ सच टाईप ऑफ इंग्लिश कंटेंट. त्याचा एक सुंदर डायलॉग असतो, माझ्यासोबत नशीब नाही आहे. आता नशीब हे एक पॅटर्न अलग आहे. मला सांगा, जगात जेवढे यशस्वी झालेत, दोज वर सक्सेसफुल इन लाईफ, नशिबामुळे झालेत का? नशिबाचा रोल 1-2% असतो, 98% नसतो. त्याच्यामुळं लुझरचा एक डायलॉग असतो. जे लोक जीवनात सपोज अनसक्सेसफुल आहेत, त्यांचा एक डायलॉग असतो, लक इज नॉट विथ मी. माझ्यासोबत माझं नशीब नाही आहे. आता एक लक्षात घ्या, भरपूर मेहनत केलात आणि समजा यशस्वी नाही झालं, तर नशीब तुमचं वाईट आहे असं म्हणता येणार नाही. काहीतरी घडलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला नाही मिळालं. परंतु नशीब एक वेगळा पॅटर्न आहे. आता हे फार मोठं सायन्स आहे, ते नशीब भरोसा ठेवावं की नाही, नशीब असतं का, हे आपण ह्याच्या वादात नाही पडायचं. परंतु हे फेवरेट डायलॉग आहे त्या लोकांचा ज्यांना जीवनात थोडंसं अयशस्वी झालेत किंवा अनसक्सेसफुल आहेत. राईट. तर लक इज नॉट विथ मी, इट्स अ व्हेरी फेवरेट डायलॉग ऑफ द लूजर. पण हे डायलॉग कोणी वापरायचं नाही ज्यांना यशस्वी व्हायचं आहे त्यांनी. दुसरा डायलॉग आहे, आय डोंट हॅव टाईम. माझ्याकडे वेळच नाही आहे. माय गॉड, हाऊ इट पॉसिबल? इज इट पॉसिबल? नाही. हां, कलेक्टर साहेबांनी म्हटलं आय डोंट हॅव टाईम, डायजेस्टेबल. एखादे मंत्री म्हटले आय डोंट हॅव टाईम, डायजेस्टेबल. एक सर्टन प्राईम मिनिस्टर जेव्हा म्हणतात कोण देशाचे, आय डोंट हॅव टाईम, मान्य. परंतु एक विद्यार्थी असा आहे किंवा एक व्यक्ती असा आहे ज्यांना आणि काहीच प्राप्त नाही केलं आणि तो म्हणतो आय डोंट हॅव टाईम, डायजेस्ट होतं का? नो. बट दिस इज अ व्हेरी फेमस डायलॉग बाय द लूजर. करेक्ट. त्यामुळे हे वाक्य बिलकुल अनरिजनेबल आहे, बेसलेस आहे. ओके. आणखी फेवरेट डायलॉग आहे लूजरचा, आय कांट डू इट. मी करू शकत नाही. आता मी करू शकत नाही, आय कांट डू इट, आय कॅन डू इट मध्ये फरक आहे. ज्यांनी आपल्या ब्रेनला मेसेज दिलं आय कॅन डू इट, दे आर द विनर्स. ज्यांनी आपल्या ब्रेनला मेसेज दिला आय कांट डू इट, दे आर द लूजर्स. सिम्पल. आपल्या ब्रेनला कधीही निगेटिव्ह मेसेज द्यायचा नाही. ब्रेन ऐकतो आणि सगळ्या ऑर्गन्सला सांगतो, नर्व्हला सांगतो, ऑर्डर आली आहे की आपण करू शकत नाही. तुमची बॉडी लँग्वेज पण तशी होते पहा. येस. त्यामुळे स्वतः कधी मेसेज द्यायचा नाही मी करू शकत नाही. करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे. एक लक्षात घ्यायचं, या जगात माणसाला किंमत नाही, त्याच्या कर्तृत्वाला किंमत आहे. हे फॅक्ट आहे. येस, अनेक माणसं आहेत, पण काही लोकांनाच आपण मान देतो का? कारण काही लोकांकडेच कर्तृत्व असतं. त्यामुळे सक्सेसफुल पीपल आर ऑलवेज ऑनर्ड. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मी सी विल लाईक इट. एक नाग असतो, कोबरा, रस्त्यावर फिरतो. लोक त्याला मारतात किंवा फेकून देतात. पण तोच जेव्हा नाग शिवलिंगवर उभा राहतो, लोक त्यासमोर नमस्कार करतात. का? पोझिशन बदलली. माणसाला किंमत नाही आहे, पोझिशनला किंमत आहे, स्टेटसला किंमत आहे. व्हॉट्सअपच्या नाही, त्याच्या कर्तृत्वाच्या. येस, दॅट्स वाय ऑलवेज कीप इन माइंड. क्लिअर? येस. नेक्स्ट, इट ऑलवेज हॅपन्स विथ मी. हां, हे आणखी फेवरेट डायलॉग. माझ्यासोबतच घडतं. हाऊ इंटरेस्टिंग. माझ्यासोबत घडतं. तुझ्यासोबत का घडतं? कारण तू निगेटिव्ह आहेस.
माझ्यासोबतच घडतं, मी जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो तेव्हाच पेपर हार्ड येतो असं नाही, तुझा अभ्यास हार्ड आहे. एरवी रेल्वे वेळेवर येत नाही, पण मी गेले कीच वेळेवर येते, माझ्यासोबतच घडतं. किती कारणं सांगतात बापरे. अ रिझनर हॅज मेनी रिझन्स. त्यामुळं कारणं सांगत बसणं, आणि कारणं ऐकायला वेळ कुणाला आहे. दिस वर्ल्ड इज अ प्रॅक्टिकल प्लेस. हे जग व्यवहारी आहे, इथं इमोशनला थारा नाही आहे. इफ यू आर सक्सेसफुल दे सॅल्यूट यू, इफ यू आर नॉट सक्सेसफुल दे जस्ट अवॉइड यू. दॅट्स वाय इट्स अवर चॉईस टू बी सक्सेसफुल ऑर टू बी अनसक्सेसफुल. आय एम राईट? आय होप यू अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट वन. आय एम ऑफेंडेड. हो, मला किंमतच नाही, मला कोणी बोलत नाही, मला कोणी रेस्पेक्ट देत नाही, माझी कोणी गिनती करत नाही, मला कोणी गिनत नाही. किती कारण. आय एम ऑफेंडेड. मेरी बात कोई सुनता नहीं. तेरे बात में बात होनी चाहिए ताकि लोग बात सुने. येस. त्यामुळं जेव्हा लोक तुझं ऐकत नाही याचा अर्थ तुझ्यात काहीतरी कमतरता आहे. केव्हा लक्षात घ्यायचं. जेव्हा कधी कधी काय असतं, एक सामान्य माणूस सुद्धा मोठी गोष्ट बोलून जातो पण ते कोटेशन होत नाही. पण जेव्हा एखादा महान व्यक्ती बोलतो ते वाक्य कोटेशन होऊन जातं. दोन्ही व्यक्ती आहेत पण स्टेटस वेगळा आहे. गॉट इट? येस, दॅट्स ट्रू. नेक्स्ट वन. आय विल डू इट मंडे. हां, याला म्हणतात इंग्लिशमध्ये प्रोकॅस्टिनेशन, चालढकल. आज शनिवार आहे, सोमवारपासून करतो. ओ माय गॉड, आज 4 तारीख आहे, 5 तारखेपासून कसा अभ्यास करतो. काही लोकांनी सवयच असते मुहूर्त शोधण्याची. दे आर ऑलवेज इन सर्च ऑफ मुहूर्त. आणि असे मुहूर्त शोधणाऱ्या लोकांना कामाचा मुहूर्त कधीच लागत नाही. दोज हू सर्च फॉर मुहूर्त दे डू नॉट गेट मुहूर्त ऑफ देअर वर्क. दॅट्स वाय दिस इज द राईट टाइम. हेच राईट टाइम आहे, आता काम सुरू करा, यू विल बी सक्सेसफुल. दॅट्स व्हेरी ट्रू. आय एम राईट? येस. सो डोंट बिलीव्ह इन मुहूर्त, कॅरी ऑन वर्क. वर्क इज द मुहूर्त ओनली. नेक्स्ट वन. इट इज नॉट माय फॉल्ट. हां, हे एक लक्षात घ्या. लुझरचा आणखी डायलॉग असतो, माझी चूक नाही, माझी चूक नाही. जे चूक ॲक्सेप्ट करतात ते चुका करत नाहीत. दो जो ॲक्सेप्ट फॉल्ट दे विल नॉट कमिट फॉल्ट. आणि चुका स्वीकारण्यासाठी फार मन मोठं लागतं. इट नीड्स अ ग्रेट माइंड टू ॲक्सेप्ट ऑर टू डायजेस्ट द फॉल्ट. पण जनरली लुझर कधीही आपली चूक मानत नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी आले त्याचा डायलॉग असतो, ते सर बरोबर चेक करत नाहीत, पेपरच हार्ड होता, माझ्या मित्राला जास्त मार्क दिले, मला नाही दिले, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि कधी कधी निष्पाप पॅरेंट्स पण त्या गोष्टीवर भरोसा ठेवतात. तो मुलगा हे सांगत नाही की मी अभ्यास नाही केला, तो काहीतरी वेगळंच कारण सांगत असतो. मग ते पॅरेंटच्या चॉईस आहे ते ऐकणं किंवा न ऐकणं. आणि तो लुझर आहे, आणि लुझर असल्यामुळे तो लुझिंगची कारणं बरे द्यायला लागलाय, विच आर बेसलेस. करेक्ट. नेक्स्ट वन. इझी फॉर यू टू से. तुला म्हणायला काय लागलं. वन मोर डायलॉग ऑफ लुझर. तुला म्हणायला काय लागले. सकाळी 4ला उठायचं, तुम्ही किती वाजता उठतं. म्हणायला काय लागलं. जेव्हा टीचर म्हणतात 8-8 तास मेहनत करा, सरांना काय लागलं म्हणायला. येस. सो आपण त्याच्यावरच अटॅक करतो. भरपूर मेहनत केली पाहिजे, तुम्हाला म्हणायला काय लागले. काही चिंता करू नका, यश मिळेल, तुम्हाला म्हणायला काय लागले. डोंट वरी, अच्छा हो जाएगा, तुम्हाला म्हणायला काय लागले. बाकीच्या पॉझिटिव्ह गोष्टीला सुद्धा ते निगेटिव्ह समजतात. आणि दे आर द फेवरेट डायलॉग ऑफ द लुझर. तर आपला व्हिडिओचा इंटेन्शन तो नाही की लुझर डायलॉग काय आहेत आणि त्याला आपण हायलाईट करायचं. आपला इंटेन्शन काय आहे की इफ वी वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन लाईफ वी शुड नॉट गिव्ह सच टाईप ऑफ रिझन. जर जीवनात आपलं यशस्वी व्हायचं असेल तर असे आपण कारणं देऊ नये, कारण की कारणं ऐकायला जग तयार नाही, कुणाला वेळ नाही. दी वर्ल्ड सॅल्यूट द सक्सेसफुल पीपल. तुम्ही पहा बरं, एक साधी गोष्ट असते. त्या डिस्ट्रिक्टचे कलेक्टर साहेब जेव्हा येतात तेव्हा पूर्ण तो एरिया सजवलेला असतो, किंवा एका शाळेमध्ये माहीत असतात, कारण त्या व्यक्तीला किंमत आहे. वेन कलेक्टर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर is going to come to your school, all the school, they welcome him with great honor. Why? The person, whatever he says, the person has value. That is the dignity of that collector post. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की सक्सेसफुल लोकांकडे किंवा यशस्वी लोकांनी हे डायलॉग वापरू नयेत, किंवा ज्यांना सक्सेस मिळवायचा आहे त्यांनी हे डायलॉग वापरू नये. अँड दिस द ग्रेटेस्ट सिक्रेट ऑफ सक्सेस. व्हिडिओ कसा वाटला विदाउट हेजिटेशन कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आळसपणा करू नका. आय विल वेलकम ऑल युअर कॉमेंट्स. मीनवाईल आय टेक युअर काइंड लिव्ह. परंतु असेच व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाइम नोटिफिकेशन किंवा येण्यासाठी डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब चॅनल, नॉट फॉर माय बेनिफिट बट फॉर युअर नोटिफिकेशन फॉर फर्दर such wonderful videos. Meanwhile, I take your kind leave. Have a great time. Bye bye.